हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर मैत्रिणींनो, आपण डेली यूजच्या साडीवर डिझाईन कशी करायची ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर आपण आधी अस्तर मेजरमेंट करून घेतलेला आहे. मुंडा, गळा, मागचा गळा आणि छातीचं चेस्ट आहे ते मेजरमेंट घेऊन पण अस्तर कट केले आहे. त्यानंतर ब्लाऊज पीस मेन फॅब्रिक आहे ते सुईच्या बाजूला ठेवलं आहे, त्यावर अस्तर ठेवलं आहे. आणि वाटलंच तर तुम्ही त्याला पिन पण लावू शकता, ज्या टाचण्या असतात त्या, का जेणेकरून अस्तर मेन फॅब्रिक इकडं तिकडं हलू नये त्यासाठी. त्यानंतर आपण हळूहळू पाऊण इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे. तर हळूहळू शिलाई मारून झाल्यानंतर थोडीशी मोठी शिलाई ठेवायची आहे. जर आपल्याला वाटलं तर चुकलं तर म्हणजे मागे पुढे झालं तर आपण काय करायचं आहे का पुन्हा काढतात त्यासाठी आपण शिलाई थोडी मोठी ठेवायची आहे. बघा, खाली सुईचा कपडा, वरती अस्तर ठेवला आहे. पुन्हा मी अगोदर कोणता पण गळा स्टिच करत असताना अगोदर मोठी शिलाई टाकते आणि नंतरच एक छोटी टाकून घेते, कारण कधी कधी जर आपल्याला वाटलं थोडासा काही प्रॉब्लेम आहे तर आपण ती शिलाई काढून व्यवस्थित करू शकतो. त्यानंतर आपण ज्या टाचण्या लावल्यात त्या काढून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर ते कट करून घ्यायचं आहे. बघा, एकदम स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि स्टिच करण्याचा नक्की प्रयत्न करा. एक्स्ट्रा कापड आहे आपण ते कट केलं आहे. त्यानंतर आपण छोटे छोटे कट्स मारून घेणार आहोत. हळूहळू मारायचे, जेणेकरून आपली जी शिलाई आहे त्यावर कट नाही गेले पाहिजे, अन्यथा आपला ब्लाऊजची फिनिशिंग आणि ब्लाऊज फाटण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं आपण छोटे कट मारताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. त्यानंतर एक्स्ट्रा जे कापड होते ते कट करून घ्यायचं आहे. अस्तर खालच्या बाजूने पलटी मारायचं आहे. इथे तुम्ही दाब टिप पण देऊ शकतात, पण मी इथं काही म्हणजे अस्तर आणि समोर घेऊन एक टिप मारू शकतात, पण मी ती मारत नाही, डायरेक्ट पलटी करायचं आहे अस्तर आणि त्यानंतर आपण दाब टिप द्यायची आहे. गोल गळ्यावर झटपट बनणारी ही डिझाईन आहेत आणि डेली यूजसाठी पण आपण आणि कुठं जाण्या येण्याच्या याच्यावरती पण ही डिझाईन आपण स्टिच करू शकतो. आणि त्यानंतर आपण दाबटीप देऊन घ्यायचे आहे. खाली अस्तर गेला आहे, वरती मेन फॅब्रिक आलेला आहे. त्यानंतर आपण पूर्ण हळूहळू शिलाई द्यायची दाबटीप, आणि जेणेकरून आपला अस्तर अस्तर दिसला नाही पाहिजे. मैत्रिणींनो, जर व्हिडिओ आपले आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओवर तुमच्या सगळ्यात अगोदर तुम्हाला बघायला भेटतील. त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या चॅनलवर बोटनेक सगळ्या प्रकारच्या कटिंग स्टिचिंग दाखवलेले आहेत. चॅनलवर एकदा व्हिजिट करा. बघा, त्यानंतर आपण टक्स टाकून घेणार आहोत. टक्स शक्यतो 3 किंवा 3.5च्या अंतरावर द्यायचे आहे आणि जिथं मार्किंग केले आहे तिथून खाली तिरकी शिलाई द्यायची आहे. दोन्ही शोल्डरच्या मधोमध घेऊन टक्स द्यायचे आहे. तर हे कापड थोडंसं हलकं आहे, त्यामुळं तसंच चुन्या दिसत आहे, पण मग ते डेली यूजच्या साडीवर होतं. मग त्या कस्टमरने ते ब्लाऊज स्टिच केलेलं आहे, त्याचे धागे खूप निघतात, त्यामुळं मी शक्यतो स्टिच करताना थोडी काळजी घ्यायची आहे. दोन्ही बाजूला आपले टक्स मारून झाले आहेत. या अगोदरचे व्हिडिओ आपण स्टेप बाय स्टेप बघितलेले आहे. त्यानंतर आपण मागच्या बाजूला कमरेच्या बाजूला कमरपट्टी जोडणार आहोत. तर ती थोडीशी कमी पडली, त्यामुळं आपण तिथं जॉईंट पण दिलेलं आहे. जॉईंट द्यायचं आहे, दाबटीप मारायची आहे. दाबटीप दिले असं वाटत नाही का आपण जॉईंट केलं. त्यानंतर आपण जो बॅक पार्ट आहे तो सुईच्या बाजूने ठेवायचा आहे. वरून कमरपट्टी ठेवायची आहे. पाऊण इंचाच्या अंतरावर आपण शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. आपली एकसारखी शिलाई आली पाहिजे, जेणेकरून आपली फिनिशिंग पण एक नंबर दिसते. ज्या गरजू महिला आहे त्यांच्यापर्यंत हा स्टिचिंगचे व्हिडिओ नक्की शेअर करत चला.
चला त्यानंतर आपण दाबटीप देऊन जी आपण कमरपट्टी लावली होती ती आतल्या बाजूने फोल्ड करून त्यावर दाबटीप देऊन घ्यायची आहे। दाबटीप देताना आपल्याला अस्तर आतलं दिसलं नाही पाहिजे ना, अशी पण काळजी घ्यायची आहे आणि हळूहळू शिलाई करायची आहे। तुम्ही जर नवीन असाल तर कोणताही ब्लाऊज स्टिच करताना हळूहळू आधी अगोदर प्रॅक्टिस करायची आहे आणि मगच हळूहळू प्रॅक्टिस केल्याने आपल्याला जमतं आणि आपलं इंटरेस्ट जात नाही ब्लाऊज स्टिच करण्याचा। त्यानंतर आपण कमरपट्टी झालेली आहे, मधोमध करून आपण 1-1 इंचावरती मार्किंग करून आपल्याला तिथे लेस जॉईन करायचे आहे। त्यामुळे आपण एक गळ्यापासून एक एकचं मार्क 1-1 इंचावरती खून करून घ्यायचे आहे चॉकने आणि मार्किंग करून घ्यायचे आहे। इथे आपल्याला लेस जोडायची आहे। मैत्रिणींना थोडीशी काळजीपूर्वक बघत चला, जेणेकरून आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात येतील। आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला, कारण भरपूर महिला कमेंट करतात पण सबस्क्राईब नाही करत, व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत। मैत्रिणींनो, हे काहीतरी युजफुल व्हिडिओ आहे, त्यामुळं तुमच्या कामाला येणारे व्हिडिओ आहे, त्यामुळं सबस्क्राईब करत चला। आणि तुम्ही पण स्टिचिंग शिका, कारण खूप जरुरी आहे। त्यानंतर आपण बघा जिथं गळ्याची साईड होती तिथं आपण लेसला जॉईन केले आहे आणि हळूहळू स्टिच करत चालायची। लेस जास्त खेचायची नाही, हळूहळू स्टिच करायची आहे, जेणेकरून जर आपण खेचली तर ती ब्लाऊज ओढल्यासारखा दिसतो, त्यामुळं थोडंसं काळजी घ्यायची आहे। जास्त ओढ्या खेचायची नाही, हळूहळू शिलाई करायची आहे। तुम्ही अशा डेली यूजच्या साड्यांना ब्लाऊजला पण अशी लेस लावू शकता, दिसायला पण खूप छान दिसते आणि झटपट बनते आणि कस्टमरला पण खूप आवडते। कमी बजेटमध्ये कस्टमरला पण अशा डिझाईन डेली यूजसाठी आवडतात, त्यामुळे तुम्ही अशा डिझाईन प्रॅक्टिस करा। गोल गळा घ्यायचा, त्यानंतर बघा गळ्याच्या साईडला एक शिलाई एक लेस लावली आणि त्यानंतर आपण त्याच्यावर डबल टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली ती लेस लवकर निघणार नाही। त्यामुळे कोणतीही तुम्ही ब्लाऊजला लेस लावली तर त्यावर आपण डबल शिलाई घातलीच पाहिजे, कारण ती खराब व्हायला नको आणि ब्लाऊजचं पूर्ण लुक जातो। एखादी जर आपण लेस लावलेली निघाली तर त्यासाठी आपण थोडंसं एकदा सोडून दोनदा त्याच्यावर टिप मारायची आहे, जेणेकरून तुला ब्लाऊज लवकर खराब होणार नाही। त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला पुन्हा एक अशी नॉर्मल लेस लावून घेतली। पहिली वेलीची आहे आणि दुसरी वेलीचीच आहे, पण त्याला खालून असे थोडेसे अर्धा गोलाकार लेस लावलेले आहे। आणि मैत्रिणींनो, कोणती लेस कधी जॉईन करताना खेचायची नाही, जेणेकरून आपला गळ्याचा आकार चेंज होत नाही। त्यामुळं हळूहळू आपण शिलाई करायची आहे। ओके, त्यानंतर जिथं डिझाईनचं कोण आहे तिथं आपण दाब खाली ठेवला पाहिजे सुई, मगच फिरून घेतले आहे, त्यामुळं आपल्या गळ्याचा आकार चेंज होत नाही। मैत्रिणींनो, जर तुम्हाला अशाच नवनवीन जर स्टिचिंग रिलेटेड टिप्स वगैरे बघायच्या असेल तर सोनू फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। बघा लेस दोन्ही लेस झालेल्या लावून पहिल्यांदा वेलीची लावली आहे, दुसरी हाफ गोलची गोल्डन कलरचीच लावलेली आहे, कारण साडीचा आणि ब्लाऊज कपडा एक असल्यामुळं आपल्याला इथं दुसरी काही डिझाईन करता येत नाही। त्यामुळं अशा डिझाईन डेली यूजसाठी खूप छान दिसतात, तुम्ही पण ट्राय करा। बघा दोन्ही साईड अशी आपण आतमधून आणि बाहेरून लेस लावले आहे। तुम्हाला कशी वाटली ही डिझाईन, आवडली तर कमेंटमध्ये सांगा। त्यानंतर आपण 2 लटकन जोडणार आहोत, तर दोन्ही 4-4 इंचाचे घेतलेले आहे आणि त्यानंतर डबल फोल्ड त्रिकोण केला, त्यामध्ये दोरी घातलेली आहे आणि टिप मारून घेतली आहे। नंतर आपण दोरी सुईची करून घ्यायची आहे। तुम्हाला लटकनचे व्हिडिओ आपल्या चॅनलला बघायला चॅनलला व्हिजिट करा, ते तुम्हाला भेटतील बघायला। तर अशा प्रकारे आपण दोन्ही लटकन तयार करून घेतले। त्रिकोण पट्टी करायची, नंतर कोण्यामध्ये आपली
जी दोरी आहे ती टाकून घ्यायची आणि टीप मारून घ्यायची. एक्स्ट्रा कापड कट करायचं आहे आणि सुईची दोरी करायची आहे. ओके, अशा प्रकारे आपले लटकन आणि लेस डिझाईन गळा रेडी आहे. त्यानंतर आपण काय करायचं, शोल्डरच्या बाजूने 2.5 किंवा 3 इंचावरती मार्किंग करायचे आहे आणि जे नॉड होते ना ते तिथे जॉईन करायचे आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ जर बघायचे असेल तर सोनू फॅशन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी बार यासाठी सांगते की शिलाई रिलेटेड भरपूर छोट्या गोष्टी मी ह्या चॅनलवर क्लिअर करत आहे. त्याचबरोबर आपल्याला नवीन काही प्रॉडक्ट महत्त्वाचे वाटेल ते पण शेअर करत असते. नेहमी महत्त्वाचीच माहिती आपल्या चॅनलवर शेअर केली जाते, त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आणि आपले डिझाईन वगैरे ब्लाऊजचे आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्यानंतर आपण दोन्ही बाजूला नॉट लावून घेतलेले आहे. अशा प्रकारे आपली डिझाईन तयार होते आणि जिथं नॉट लावतो तिथं थोडंसं डब्बा म्हणजे थोडी शिलाई छोटी करून चांगलं पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे लेस आहे ते निघते नाही. मैत्रिणींनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला त्याचप्रमाणे लेस डिझाईन गळा तयार आहे. तर आवडल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.